हॅलो, कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आज मी बनणार आहे गोबीची भाजी. तर गोबीची अशी मसाला भाजी बनणार आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा, अशी रेसिपी तुम्ही खाल्ली असेल, पण एकदा अशी मजासारखी रेसिपी बनवून खा. तर खूप छान लागेल तुम्हाला. एकदा नक्की आवडेल तुम्हाला, पुन्हा पुन्हा खाशाल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, मग तुम्हाला पण समजेल. ही भाजी पण वेगळी आहे. तर हे बघा, मी असे एक तुकडे करून घेतलेले आहे भाजीचे. म्हणजे गोबी आहे ती, त्याची अशी आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. तर फोडी आपल्याला छान अशा स्वच्छ आणि आपली गोबी जी आहे ते बघून छान घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये आळ्या पण राहतात. तर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी साईडला चिरून. अशा फोडी करून आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे गोबी. गोबीमध्ये जास्त आळ्या राहतात, त्या प्रमाणात आपण कधी बी मार्केटमध्ये गेलं तर आळ्या बघूनच गोबी घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये आता काय पण यायले, आळ्या बिळ्या काय पण यायले, तर त्यासाठी आपल्याला गोबी चांगली बघूनच घ्यायची आहे जर मार्केटमध्ये गेले तर मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि गोबी पण धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तर 2 ते 3 चमचा मी तेल, 2.5 चमचा इतकं तेल टाकलेलं आहे, पळ्या इतकं. तर तेल आपलं गरम होत आहे, हे बघा. आणि तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी. हे बघा, आपलं तेल गरम व्हायले. त्यानंतर आता मी टाकणार आहे मोहरी याच्यामध्ये. बघा, मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर मी आता जिरे टाकणार आहे याच्यामध्ये. बघा, जिरे पण टाकलेले. आता आपले ते जे गोबी धुतली होती ते याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी, आणि वरून आता आपल्याला गोबी टाकून द्यायची आहे मधात. आता याला परतून घ्यायचं आहे छान असं. याला थोडा खरपूस कलर येऊ द्यायचा आहे, छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकाराने याला थोडंसं झाकण ठेवून पण आपण भाजू शकता कमी आचेवर. हे बघा, आपली गोबी छान असं परतून घेतलेली आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला गोबीला. हे बघा, याचं जे पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे, जे गोबीचं. हे यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आपली गोबीची छान झालेली आहे. याच्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे, हळद टाकायची आहे अर्धा चमचाच्या कमीच, आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये. हे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी याच्यात. हे बघा, आपण मीठ टाकल्यानंतर याला परतून घेऊया छान असं. आणि याला आता आपल्याला जाळ कमी करायचं आहे. आपली जे गॅसचे स्पीड आहे ते कमी करून घ्यायची आहे. मीडियम पण नाही करायची आहे, कमीच करून घ्यायची आहे, मतलब स्लो करून घ्यायची आहे. तर ती आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं. कोथिंबीर टाकायची आहे वरी. झाकण लावून याला कमी आचेवर आपल्याला वाफू द्यायचं आहे. एक कमी आचेवरच हे भाजी शिजते आपली छान अशी. याच्यात पाणी वगैरे काही नाही टाकायचं आहे. स्लो मिडियमवरच ठेवायचं आहे आपल्याला. स्लो करून टाकायचं आहे गॅस. आणि 2 मिनिटांनी आपली भाजी वाफली शिजलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर पाणी टाकायचं नाही आहे. बिना पाण्याचीच आपली भाजी शिजते. याला सुकी मसाला भाजी तयार करून घेऊया. बघा, 2 चमचा इतकं आपल्याला पाणी टाकायचं, याच्यात जास्त नाही. बघा, 2 चमचा इतकंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. बघा, ते कशासाठी टाकलेलं आहे, मी जे शेंगदाण्याचं कूट आहे ते याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जावं म्हणून मी पाणी टाकलेलं आहे.
आता हे बघा मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 2-4 चमचे. ह्याच्यात टाकून घेऊया आणि याला परतून घेऊया. गोबी आपली शिजलेली आहे, लेकिन थोडी कच्ची वाटते म्हणून मी आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि याला जी टेस्ट आहे थोडीशी बदलते याची. तर हे बघा शेंगदाणे आपल्याला भाजून मी वाटून ठेवलेले आहेत. तर याला आणि एक वाफ निघू द्या, ते कच्चंपण जे आहे शेंगदाण्याचं ते निघून जाईल. ते बघा आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला दाखवते मी डब्यामध्ये पण टाकून, आणि आपल्या लेकराच्या टिफिन वगैरेमध्ये ही भाजी चालते. तर हे बघा छान अशी टिफिनला भाजी द्यायला खूप छान आहे. तुम्ही लेकराच्या टिफिनला किंवा मालकाच्या टिफिनला पण देऊ शकता. भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा. पाण्याची याला गरज नसते जास्त, याला वाफेवरच आपली गोबी शिजते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली मी वरून. बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि माझी रेसिपी लास्टपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते. तर मी तुम्हाला डब्यात पण टाकून दाखवते.